नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय आहे कुमार भारती आणि यामधील 13वा धडा आहे थोडं आभार नियमन करूया. तर या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या या चॅनलवरती याच्या आधीचे सुद्धा जे धडे कविता आहेत याचे सुद्धा स्वाध्याय तसेच इतर विषयाच्या सुद्धा धड्यांचे स्वाध्याय अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही इतर विषयांचे जे स्वाध्याय आहेत ते सुद्धा बघू शकता. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील. चला आपण स्टार्ट करूयात आपला स्वाध्यायाला आणि त्यातील प्रश्न पहिला. काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा. ओके, तर त्यासाठी तुमच्या स्वाध्यायामध्ये हा प्रश्न अ विचारलेला आहे. आदर मनात तुडुंब भरून असल्यास तर त्यावरती काय घडते. आणि याचं उत्तर आहे आदर मनात तुडुंब भरून असल्यास तो कृतीतून सहजासहजी उतरतो. तर पुढचं जे वाक्य आहे कृतीतून सहजासहजी उतरतो त्याला मी इथे हायलाइट करते. पुढे आहे आ. खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास काय घडते. बघा, खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास उभय पक्षी म्हणजे दोन्हीकडे अवघडलेपणा येतो. गहिरेपणा उन्हावून नुसती औपचारिकता उरते. ओके, तर त्या पुढच्या वाक्याला मी हायलाइट केलं. पुढचं बघायचं आहे आपण. ई. मित्रमैत्रिणींनी आभार मानल्यास काय घडते. उत्तर, मित्रमैत्रिणीने आभार मानल्यास आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि जादा आगाऊपणा केलास तर याद राख अशी धमकीही मिळते. नेक्स्ट बघा ई. लेखिकांच्या मते आभार नियमन केल्यास. उत्तर, लेखिकांच्या मते आभार नियमन केल्यास त्या शब्दामधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही. चला, तर इथे हा आपला पहिला प्रश्न संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न दुसरा. पाठातील उदाहरणे शोधा. आणि यामध्ये काय विचारलं आहे बघा. शब्दांशिवाय मानलेले आभार म्हणजेच स्पर्शाने मानलेले आभार आणि कटाक्षाने म्हणजे आपल्या नजरेने मानलेले आभार. तर याचे दोन प्रकार आपल्याला बघायचे आहेत. स्पर्शाने बघा, ऑपरेशनच्या गुंगीतून नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरांचे हात घट्ट धरतो तेव्हा हे जे आभार मानणं असतं हे कशातून असतं, स्पर्शामार्फत मानलेलं आभार असतं. आणि कटाक्षाने म्हणजे नजरेतून आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष. ओके, तर अशी ही दोन उदाहरणं आपण दिली. आता प्रश्न पुढचा आहे तिसरा. चूक की बरोबर ते ओळखा. यामध्ये अ. आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसं अनेकदा गल्लत करतात. तर हे बरोबर विधान आहे. प्रश्न आ. भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते. तर हे चुकीचं विधान आहे. पुढचा प्रश्न ई. मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो. तर याचं उत्तर आहे बरोबर. त्यानंतरचा ई. आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. सो आपण उत्तरामध्ये लिहिलं आहे बरोबर.
चौथा प्रश्न आहे कारणे लिहा. आणि त्यासाठी स्वाध्यायामध्ये असं विचारलेलं आहे, आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे. तर ती आहेत एकूण 4. तर बघा, आकाशवाणीवरील आभार प्रदर्शन जे केले जातं त्यासाठीची कारणे: गाणे कळवले, हवे ते गाणे ऐकवले, पत्राची दखल घेतली आणि आभाराचे पत्र पाठवले. पाचवा प्रश्न, पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्य शोधा. तर ती वाक्य कोणती आहेत बघा. पहिलं, साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात. दुसरं वाक्य, थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे, असं काही काळ वाटून गेलो. त्यानंतरचं वाक्य आलेलं आहे, तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू. चौथा आहे, त्याला थँक्यू दिलेस का पण. त्यानंतर, तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच. बघा पुढचं वाक्य, आभार न मानण्याचा मॅनर्सलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता. जन्मल्या जन्मल्या आईबापाचे आधार मानणारे कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोहोचवणाऱ्याचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही. तर अशी ही वाक्य. आणि त्यानंतर, थँक्यू फॉर मॅरिंग, लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार. तर अशी ही पाठातील काही वाक्य आहेत ती आपण इथे लिहिली आहेत. चला आता 6वा प्रश्न बघणार आहोत. खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. तर खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे. इंग्लिश मधले काही शब्द आहेत त्याला नेमकं मराठीमध्ये काय म्हणायचं हे आपल्याला कधी कधी माहित नसतं. सो त्यासाठीच हा प्रश्न मुद्दामून इथे ऍड केलेला आहे. चला बघूया त्याचं उत्तर. तर कॅप्शन, कॅप्शनला मराठीमध्ये आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, तर मराठीमध्ये त्याला म्हणतो वाक्य. त्यानंतर टेन्शन, टेन्शनला मराठीमध्ये आपण म्हणतो ताणतणाव. आर्किटेक्ट, आर्किटेक्टला काय म्हणतो माहिती आहे का तुम्हाला, तर आर्किटेक्टला मराठीमध्ये आपण वास्तुविशारद असं म्हणतो. आणि ऑपरेशनला मराठीमध्ये आपण शस्त्रक्रिया म्हणतो. तर आता प्रश्न 7वा आलेला आहे. खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. चला बघू आपण. प्रश्न पहिला त्यातला, सुसंस्कृतपणाचा कडेलोट. तर याचा अर्थ काय होतो बघा. शिष्टाचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. इंग्रज आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत असे मनोमन मानणारे खूप लोक आहेत. इंग्रज म्हणजे सुसंस्कृतच, ते जे करतात ते सर्व सुसंस्कृतपणाचे लक्षणच होय असे या लोकांना वाटते. इंग्रज लोक उठता बसता थँक्यू म्हणतात, म्हणून त्यांचे आंधळे अनुकरण करणारेही सतत थँक्यू म्हणतात. या लोकांच्या मते थँक्यू म्हणणे हा सुसंस्कृतपणाचा अच्युत्य बिंदू होय. हा सर्व भाव सुसंस्कृतपणाचा कडेलोटच या शब्दातून व्यक्त होतो. दुसरा, घाऊक आभार म्हणजेच काय, सर्व व्यक्तींचे सर्व बाबींसाठी एकदाच एकत्रित आभार मानणे म्हणजेच घाऊक आभार मानणे होय. आणि आता 8वा प्रश्न आहे स्वमत. तर विद्यार्थ्यांनो हा प्रश्न आहे महत्वाचा. इथं मी लिहिते इम्पॉर्टंट मार्क. 4 मार्क्सला या अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. सो हा जो प्रश्न आहे हा व्यवस्थित प्रिपेअर करायचा. यामध्ये काय लिहिलं आहे बघा. प्रश्न अ, आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा.
तर चला याचं उत्तर कसं लिहायचं हे आपण बघूयात. आपण अनेक कामे पार पाडतो. ही कामे आपण पूर्णाशाने केलेली नसतात. त्या कामांना अनेकांचा हातभार लागलेला असतो. तरी कामाचे श्रेय आपल्याला मिळते, त्याचे फायदेही आपल्याला मिळतात. वास्तविक आपल्या एकट्याचा तो अधिकार नसतो. त्यावर इतरांचाही अधिकार असतो, पण श्रेय व फायदे मात्र आपण एकट्यानेच घेतो हे अनुचित होय. पुढे म्हणलं आहे, इतरांच्या सहकार्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. म्हणून इतरांच्या सहकार्याबद्दल, त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आभार मानणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचाच प्रकार आहे. लेखिका मंगला गोडबोले म्हणतात, तेही खरेच आहे. आभाराचा अतिरेक चालू आहे. क्षुल्लक कारणांसाठी आभार मानले जातात. बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी आपण स्वतः सुसंस्कृत आहोत हे दाखवण्यासाठी आभार मानले जातात. असे होते तेव्हा आभाराचा मूळ उद्देशच नष्ट होतो. म्हणून हे आभार मानताना तारतम्य बाळगले पाहिजे. मुख्य म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे आभार मानले पाहिजेत. त्यानंतरचा प्रश्न आ, पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर आपल्या पाठाचं काय नाव आहे, थोडं भारनियमन करूया. ओके, तर आता बघा, भारनियमन म्हणजेच काय असतं, तर विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. भारनियमन, काटकसर हे गोंडस शब्द झाले. वस्तुस्थिती अत्यंत विदारक आहे. मुंबई सारख्या शहरात 24 तास वीज पुरवठा चालू असतो, पण ग्रामीण भागात मात्र 10-10, 15-15 तास वीज पुरवठा बंद असतो. ग्रामीण जनतेला यामुळे अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते. शासन या हालअपेष्टा कमी करत नाही, मात्र या हालअपेष्टांना गोंडस नाव देते, भारनियमन. उलटी परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी दिसते. लोक सुसंस्कृतपणाच्या कल्पनेच्या ओझाखाली आभार, सॉरी वगैरे शब्दांचा वारेमाप वापर करतात आणि अत्यंत क्षुल्लक कारणासाठी सुद्धा या शब्दांची उधळमाधळ केली जाते. अनेकदा ही उधळण हास्यास्पद पातळीवर जाऊन पोचते. म्हणून लग्न करणाऱ्या नवऱ्या मुलाचे लग्न केल्याबद्दल आभार मानले जातात. तर अशा पद्धतीने या पाठाचं जे शीर्षक आहे त्यामध्ये जो हा विनोद आहे, भारनियमन आणि भारनियमन याचा हा स्पष्ट केला आहे. खरे तर आभाराची काटकसर करणे आवश्यक आहे. वीज पुरवठ्यातील अपुरेपणा, आभार इत्यादी शब्दांची उधळण या दोन विपरीत शब्दांचा निर्देश करण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी लोकांनी विवेक बाळगावा. म्हणून भार आणि आभार या शब्दांची कोटी करत लेखिकांनी भारनियमन हा शब्द घडवला आणि त्यावरून पाठाचे शीर्षक तयार केले आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, इथे आपल्या या धड्याचा स्वाध्याय संपतो आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.